नमस्कार मंडळी. व्याहाळी फटीवरती आज परत एकदा पेडगाव नंतर एक नंबर झालेला आहे सचिनचा. प्रत्येक मैदानात एक नंबर घेताय. शाहिद भाई, या मागचं रहस्य काय? नमस्कार. प्रथमतः आमचे नमस्कार. मित्र हेमंताबा वाघमोडे पाटील हम्म. यांनी एक आज आदर्श घडावा असं एक दुसऱ्याचं मैदान आज आयोजित केलं होतं. विजय चुरमुले यांच्या वाढदिवसानिमित्त. तर अतिशय चांगल्या पद्धतीने आणि पारदर्शी त्यांनी मैदान हे केला. त्याच्याबद्दल प्रथमतः मी आमचे मित्र हेमंताबांचे म्हणजे प्रथमतः त्यांचे आभार मानतो. आणि महत्त्वाचं म्हणजे या मैदानावर आज एवढं मोठं संकट आलेलं असताना म्हणजे नैसर्गिक संकट म्हणावं लागेल की एवढा पाऊस अर्धा तास पाऊस झालेला असून ह्या फाटीवर परत एकदा मैदान उभं झालं आणि उभं केलं हेमंताबांनी. खरंच मी त्यांचं करेल एवढं कौतुक कमी आहे. आणि हेमंताबांनी अशीच इथून पुढं अशीच मैदानं घ्यावी ती आणि अशीच प्रगती करत बैलगाडी क्षेत्र असं पुढे न्यावं. गट निघला, सेमी मध्ये हाय व्होल्टेज सेमी झाला, मैत्रीपूर्ण लढत झाली आणि त्यानंतर फायनल आणि फायनल एक नंबर केला. सेमीला धाकधूक होती? 100% सेमीला धाकधूक असतीच, परंतु ती सेमी हा मैत्रीपूर्णच होता. का तर आपण म्हणतो ते आपलं काळीज आहे. मथुर म्हणजे आज आपण राहुलदादांचा मथुर म्हणजे आपल्यासाठी एक आपला पण त्यांचा जसा नंदी आहे तसं तो माझा बी नंदी आहे. तसं मी मथुर एवढी म्हणजे मथुर असो बकासूर असो या दोन्ही नंदी आपण एक आदर्श मांडतो आपल्या समोर. आणि ह्या आदर्शावर आपण चालत आलेलो आपण ह्या क्षेत्रात आहे. तर ह्या तो सेमी म्हणायला एक मैत्रीपूर्ण सेमी होता. आणि त्या सेमीत एक घटना घडली. मला आवर्जून तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगावं की मला खूप असं त्या सेमीत वाईट वाटलं की शुभम दादा खालून येत असताना म्हणजे फॉल झालेली गाडी त्यांच्या अंगावरती थोडं गेल्यामुळे त्यांना थोडी दुखापत झाली. शुभम दादाकडे गेलो परंतु तोपर्यंत दादांना नेलेलं होतं ॲम्ब्युलन्समध्ये. परंतु त्यांचे बी सुखरूप असावं सगळं आणि व्यवस्थित असावं एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि तो सेमी हा मैत्रीपूर्ण होता आणि म्हणजे आयुष्यात तो स्मरणात राहील 100%. थोडं वाईट वाटत असेल की सचिन आणि मथुर दोन्ही सेमीत एकाच सेमीत लागल्यात. असं वाटतंच ना. आज मथुर आणि सेमी ज्याच्या जोट्यात आपण पळतोय तोच नंदी आपल्या सेमीत आल्यानंतर आणि जोट्यात म्हणण्यापेक्षा एक आदर्श घडवणारा महाराष्ट्राला सगळ्यात चालना देणारा बैलगाडी क्षेत्रात तो नंदी आहे. त्यामुळं त्या नंदीला कुणालाही वाटतंच तो नंदीला थोडंसं ओव्हरटेक करणं म्हणजे आपल्याला बी थोडं काळजापासून वाटतं की नाही, परंतु हा खेळ आहे आणि खेळात काही घडू शकतंय 100%. सेमी झाल्यानंतर तुम्हाला गॅरंटी होती की आता एक नंबर आपलाच आहे? ज्यावेळेस सेमी 2 नंबर तासावरून निघाला आम्हाला. आता आम्हाला तुम्ही शुभम दादाचं तर झाल्यामुळे आम्ही काय तिथं काहीच पाहिलं नाही. परंतु आम्हाला ज्यावेळेस सेमी 2 नंबर तासावरून निघाला त्याच वेळेस आमच्या मनात होतं की आज आपण काहीतरी घडवून जाणार. आणि आपल्या सचिनवर इतका आत्मविश्वास आहे की त्याच्यावर ज्यावेळेस असं काही वाटतं की आता अटीतटीचं काहीतरी आहे त्यावेळेस मला सचिननं कधीच नाराज केलं नाही. आणि सचिननं नेहमी मालकासाठी आणि त्याच्या चाहत्यांसाठी 100% त्याचं एकदम असं ह्याच्या पलीकडे तो पळतो की. आजचं पायऱ्याचं नियोजन कसं झालं? आजचं पायऱ्यांचं नियोजन आमचे मार्गदर्शक आनंद बल्लाळ सर यांच्या माध्यमातून झालं. त्यांनी मला अचानक फोन आलता 2 दिवसापूर्वी. आबांचा त्यांचा फोन झालता. मग नंतर बल्लाळ सरांनी मला सांगितलं की काय आपल्याला पाखऱ्याबरोबर पळायचं आहे. तर म्हणजे पाखऱ्याबरोबर पळायचं हे माहीत नव्हतं. काल चिठ्ठी बी त्यांनीच टाकली होती. काल चिठ्ठी पाहिल्यानंतर कळालं की आज पाखरे आहे आपल्याबरोबर. आणि सर्वात मोठा आनंद म्हणजे परवा पेडगावचा 1 नंबर आणि आज हिंद केसरी पेडगावचा 1 नंबर आणि आज एवढ्या मोठ्या मैदानाच्या दुसऱ्यातला 1 नंबर हा आज म्हणजे सचिननं खूप सारं दिलं आपल्याला. आणि सचिनचं सांगावं करावं इतकं कौतुक कमी आहे. हा त्याचा आजचा 18वा नंबर आहे. 6 महिन्यात 18वा 1 नंबर आहे त्याचा. त्यात 2 मैदानं हिंद केसरीची. पाकऱ्याबद्दल काय सांग? पाखऱ्या इज ग्रेट. पाखऱ्याच आहे. पाखऱ्याला सुट्टा आणि साफसुथरा बैल नंदी पळणारा असेल तो पाखऱ्या कधीच मागे सरत नाही. आणि पाखऱ्या नेहमी म्हणजे असे हे पळणारे असले
साफसुथरा बैल असेल तर कधीच तो असा अडचणीत कुठल्याच बैलाला आणत नाही. पाखऱ्या चांगलाच आहे, चांगलाच पळ आहे आणि त्यांनी दोघांनी मिळून साध्य करून दाखवला. आज 1 नंबर केला, अभिमान वाटला. जेव्हापासून सचिन गोट्यावरती आलाय तेव्हापासून सचिननं कधी आपल्याला नाराज असं कधी केलंच नाही. सचिननं नाराज करायचा विषयच आला नाही. ज्यावेळेस त्याच्यावर आणीबाणी आलती, ज्यावेळेस त्याच्यावरती मला वाटतं ऑपरेशन झालं गेल्या 26 जानेवारी दिवशी, तर त्यावेळेस पण त्याच्यावर आणीबाणी मोठी झालती. म्हणजे हे जीवन दुसरं आहे त्याच्यासाठी. म्हणजे त्याच्यातून वर येऊन एक हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी आणि 1 नंबर एवढं करणं हे सोपं नव्हतं, एक चॅलेंज होतं आणि ते त्याच्या माध्यमातून करून दाखवतो. आणि सचिन कधीच मालकाला नाराज करत नाही, एवढं गॅरंटेड आहे. खरंच संघर्ष होतात म्हणावं लागेल. खरा संघर्ष होता तोच आहे. एवढं मोठं म्हणजे operation बैल होऊन पण एवढ्या ताकदीनं पोहोचतोय. पुसेगाव हिंद केसरी, आता पेडगाव हिंद केसरी. बाय मला सांगा, हा. संपत त्या पेडगावला पहिल्यांदा ओपनच्या मैदानात हार झाली हा. आणि आदतच्या मैदानात 1 नंबर, परत लगेच लागोपाठ आता दुसऱ्या मैदानात 1 नंबर. म्हणजे हा कमबॅक कसा वाटतो? हा कमबॅक जोरातलाच कमबॅक आहे हो. मला ज्या आता 1 नंबर पहिल्या पेडगावच्या दिवशीचा प्रॉब्लेम झाला. गाडी तासाला गेली ते आपल्या ज्या म्हणजे नंदी टाकलेला होता तो थोडंसं तास पलटी झाल्यामुळं आमचा तो दिवस आमचा फॉल गेलता. पण मी 100% सांगतो ती पण गाडी सरळ येते. तर त्याही दिवशी काहीतरी वेगळं 100% सचिननं करून दाखवलं असतं. आता ते बॅड लक म्हणावं लागेल आम्हाला, थोडीशी आमची कुठेतरी म्हणावं लागेल काहीतरी चूक होती. परंतु आज त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पेडगावच्या आदतला 1 नंबर करणं आणि आज सलग दुसरा 1 नंबर करणं हे पॉसिबल नसतं. हे त्याच्यासाठी सचिन एवढा पोहतोय होतो, याला खुराक काय हो? सचिनचं खुराक हे आपलं घरचंच खुराक असतं. आपण स्वतः जे आम्हाला एक वेळेस थोडंसं बाजूला ठेवलं जातं, पण आमच्या घरातली मुली, आमच्या घरातल्या महिला सगळ्या आता सगळ्यात जास्त त्याचं लक्ष ठेवत असतील तर घरची मंडळी सगळी ठेवते. आणि ते त्याला जे खुराक लागतं, जे काय असेल ते आम्ही स्वतः तयार करून त्याला दररोज चालू असतं. काल सर्जाने 1 नंबर केला, आज सचिननं 1 नंबर केला. गुरु शिष्याची जोड परत एकदा अशी पाठोपाठ एकदा फॉर्म मध्ये आलेली दिसते. खरं सांगायचं म्हणलं तर आज तुम्हाला मी आवर्जून सांगेन, मी ह्या क्षेत्रात आलो देव बकासूर म्हणून. काल देव बकासूरने 1 नंबर केला. सचिनचा गुरु सर्जा अभिजित भैयांच्या नंदीने 1 नंबर केला. अभिमान वाटलं. आणि आज त्यांचीच जागा चालवत आज सचिननेही या ठिकाणी 1 केला. तर ही गुरु शिष्याची आणि आमच्या देवाची ही एक नातंच वेगळं आहे. आणि ह्या नात्यामुळे त्यांनी ही कधी मागं हटत नाही, एवढं नक्की आहे. आता एवढं गुलाल झालं, साधारणतः 17-18 गुलाल झाले. 1 नंबरचे किती आहेत त्यातले? 18 1 नंबरचे आहेत 6 महिन्यात. आणि मग सगळ्यात पहिला गुलाल सर्जेने दिला तुम्हाला बरडच्या मैदानात. मला सगळ्यात पहिला गुलाल तसा आम्ही 3रा नंबर केला. आपले नांदेड सिटीचे आमचे म्हणजे घरचे सदस्य आहेत ती भारत, आपले नांदेड सिटीचे जीवनाप्पा देडगे. आणि खरंच जीवनाप्पा देडगेंनी आतापर्यंत माझे जेवढे बैल घडवलेत तर सुरुवात माझी जीवनाप्पा देडगेंपासून झालेली आहे. आणि त्यांनी खरंच मला कुठलाही माझ्या नंदीचा व्हिडिओ किंवा कुठलाही काय न बघता मला नेहमी त्यांनी त्यांची नंदी दिलेले आहेत. मी त्यांचा उपकार कधी आयुष्यात विसरू शकत नाही. आणि त्या माणसामुळे आज माझे हे दिवस, चांगले दिवस त्या माणसापासून सुरुवात झालेत. सर्जाने 1 नंबर केला बरडच्या मैदानात, त्या दिवसापासून सचिन चर्चेत आला. परंतु सचिन आमची जी सुरुवात आहे आणि सचिनची बी सुरुवात आहे हे नांदेड सिटीचे आपले भारत आणि जीवनाप्पा देडगे यांच्यापासून सुरुवात झालेली. बरोबर. त्याचबरोबर आता आदतचा जेव्हा शिंदे केसरी आता झाला आपण, सर्जा माळशिरसचा सर्जा आणि सचिन, तर सर्जाला तुम्ही स्वतःहून म्हटलं आपण पळायचं, हा सगळ्यात तुमचा मोठेपणा आहे. खरं आहे. आज आपला नंदी पळतो म्हणून आपल्या नंदीवर गर्व करण्यापेक्षा आपण इतरांची बी नंदी घेऊन पळालेलं कधी पण चांगलं असतं. आणि ते आम्ही कधीच असं आमचा नंदी पळतोय म्हणून तुझा पळत नाही असं ह्या क्षेत्रात आम्ही हे करून चालत नाही. म्हणून आम्ही आवर्जून, त्यांनाही पैरा नव्हता, त्यांनी मला वाटतं कमीत कमी एक 9-10 नंदींसाठी कॉल केले होते आणि चांगल्या नंदींना कॉल केले होते. परंतु कुणी काय कारणं सांगितली त्यांना, ते अडचणीत होते. मला मी 3 दिवसापूर्वी फोन केला तर मला म्हणले भाई म्हणले असं पैरा तर नाही झाला, आम्ही आता बांधूनच ठेवणार आहे. हे म्हणलं बांधून ठेवायचं असतोय, टाक पावती म्हणलं. आणि
त्यांना खरं वाटलं नाही. रात्रीच्या 10 वाजता माझ्या घरी आलते. नाही, बैलच घेऊन आले खोंडच. आदल्या दिवशी स्वतः आलते 10 वाजता. 10 वाजता आले, चिठ्ठी टाकली, तरी त्यांना विश्वास बसेनाय. दुसऱ्या दिवशी वासरू घेऊन आले आपल्या घरी सर्जा. म्हणले आम्ही इथनं नेणार नाही, संगत जायचं म्हणले. तोपर्यंत नेणार नाही. आज नाही म्हणलं तुमच्यासाठी. त्यांनी वासरू आपल्याच घरी ठेवलं आणि ज्या दिवशी हिंद केसरी झाली त्याच दिवशी त्यांचा एक जल्लोष किंवा त्यांचा एक आनंद चांगला झाला. परत एकदा ती जोडी पळताना दिसेल का? हा, माळशिरसचा सर्जा का- आणि सचिन. 100% दिसणार ना. ते नंदी दोन्ही चांगलेच पळतात आणि ती जोड चांगलीच पळते. आता काय कारण असतं, आता काय असतात आपले बी पैरे झालेले असतात, तर त्या पैऱ्यामुळे थोडंसं आपण बी थोडं शब्द दिलेले असतात आणि त्या शब्दावर चालावं लागतं. कुणाच्या ना कुणाच्या शब्दावर थोडंसं. बरं, आता येणारे 2 हिंद केसरीचे मैदान आहेत. एक देशमुख पट्ट्याचं 10 तारखेला आणि 30 तारखेला बैलपोळ्याचं जुना बैलपोळा हिंद केसरी मैदान. याचं नियोजन याचं नियोजन चांगलंच राहणार. आमच्या आनंद बल्ला सर 100% याचं नियोजन चांगलं आणि टॉपचंच करणार. आणि तालुक्याची शान आहे ती, तालुक्याची शान आबादीतच ठेवणार आनंद बल्ला सर आमची. बरं, जसं पेडगावला तुम्ही ओपनला पळाला, दुसऱ्या दिवशी आदतला पळाला, तसं आता देशमुख पट्ट्याचं मैदान आहे 10 तारखेला ओपन, 11 तारखेला आदत. तर दोन त्या दिवस दोन्ही पळणार. दिवशी मैदानाला आपला सचिन पळताना दिसेल. 100% त्या दोन्ही मैदानाला आणि चांगल्या पायऱ्यात पळताना दिसेल. आपा- घ्या की. संपत नाना आलेत आपल्यापाशी. संपत नाना,